चला मॅचला जसे सुरुवात होईल फर्स्ट इनिंग मध्ये आपण आवाज ऐकूया आमचे आजचे साथी समालोचक आमचे मित्र साजिद मडवी यांचा। तोपर्यंत पहा तोपर्यंत खारघर संघ विनंती करतो कुठेच जायचं नाही। थँक्यू सो मच। थँक्यू डीजे अँड थँक्यू मनोज ज्यांचा आपण गोड आवाज ऐकला। पहिला मॅच मध्ये काय दमदार प्रदर्शन राहिला। बॅटिंग करत असताना ओमकार पाटील वन मॅन शो खारघर टीम कडनं तब्बल 78 धावेची इनिंग, ज्या क्षणी 87 धावेचं टार्गेट चेज करत असताना काय जबरदस्त खेळ राहिला आणि तोच ठरला मॅचचा मॅन ऑफ द मॅच। टीम MK 5 शिवशक्ती खारघर आपला संघ नाही कुठे जायचा ना। येस पंचांचा ग्रीन सिग्नल येतो, मॅच स्टार्ट होतीये। पहिल्या फेरीतील हा दुसरा दमदार सामना। सृष्टी 11 नेवालीपाडा विपक्ष 52 ही लढत तुमच्या समोर। नाणेफेकी जिंकले टीम 52 टीमनं आणि प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय। पहिला चेंडू काय जबरदस्त चेंडू राहिला। तेजस वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं, कारण पहिले षटक पॉवर सारखंच असतं आणि त्या षटकामध्ये आपण बघितलं ना तर नेहमी चांगल्या गोलंदाजाचा वापर, संघामध्ये सर्वश्रेष्ठ गोलंदाज जो असेल त्याचा वापर नेहमीच प्रत्येक संघाकडनं केला जातो आणि तशाच प्रकारे तेजसचा देखील वापर, बरीच वर्ष तेजस देखील आपल्या संघासाठी चांगलं कार्य करत असताना गोलंदाजीच्या माध्यमातून। यावेळी पुन्हा एकदा शॉर्ट पिच लाईनचा चेंडू होता। चेंडू ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू। पॉवर सर्कलचं षटक फक्त 2 क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपण बघू शकतो। एक क्षेत्ररक्षक ठेवला डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आणि एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट रिजन मध्ये। असं क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना या पहिल्या षटकामध्ये तेजेसच्या माध्यमातून। मात्र पहिल्या षटका सत्रामध्ये धावा करणं गरजेचं या मैदानावरती, कारण आपण बघितली पहिली मॅच काय जबरदस्त राहिली। मात्र सुरुवात केली आहे फलंदाज जयेशनं, ज्यानं बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव खेळले होते, तदनंतर स्वतःला सिद्ध केलं आणि चेंडू फेकून दिलाय सीमारेषेबाहेर येणाऱ्या इनिंग मधला पहिला षटकार। जबरदस्त सुरुवात केली आहे, ज्या अनुषंगानं बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट खेळला होता। तदनंतर जयेशनं दाखवून दिलं मी बॅटिंग करू शकतो आणि या विकेटवरती बॅट्समनसाठी बेनिफिट देखील आहे। राऊंड विकेट आदळलेला चेंडू, मात्र पंच आमच्याकडे वळत असताना आउटसाइड दी ऑफ स्टंप हा अवांतरचा इशारा आणि 1 फॉर दी ओव्हरचा वॉर्न देखील केले गोलंदाजाला। 3 चेंडूचा खेळ संपन्न झाला, 7 धावा धावफलकावरती। जास्तीत जास्त धावा एकवटणं गरजेचं आहे, कारण सेकंड इनिंग मध्ये आपण बघितलं मागच्या मॅच मध्ये ओमकारची खेळी तब्बल 78 धावेची। पुन्हा एकदा शॉर्ट पिच लाईनचा चेंडू, चेंडूला वळवण्याचं कार्य, वळवण्याची गुणवत्ता या गोलंदाजाकडे, कारण आपण बघितलं चेंडू लेंथवर फेकतोय, गुड लेंथवर फेकल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने वळतो आणि चकमा देऊन निघतो फलंदाजाला। येणारा हा षटकामधील तिसरा निर्धाव चेंडू
प्रत्येक निर्धाव चेंडू फलंदाजावर दबाव वाढवत असतं. कारण आपण म्हटलं ना, क्रिकेटची लाईफ लाईन आहे सिंगल डबल. ज्या अनुषंगाने आपण डॉट चेंडू खेळत असता त्यावेळी सिंगल डबलवर लक्ष केंद्रित करणं तेवढंच गरजेचं असतं. यॉर्क लाईनचा चेंडू वंचाकडे अपील केला जातो. अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. अपील फेटाळून लावली आहे आणि ह्या चेंडूवर येते एक धाव. या एका धावेनं संघीय धावसंख्या धावपलकावरती 8 धावा. लीगबाईच्या स्वरूपात आलेली ही धाव काही जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं तेजस ज्याच्या माध्यमातून एक षटकार जरूर आलाय, मात्र तरी देखील या षटकामध्ये तब्बल फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या गेल्यात. स्ट्रायकिंगवरती पहिल्यांदाच यावेळी शफल क्रॉस केलाय. चेंडू थांबणार नाहीये. प्रॉपर टायमिंग चेंडू डीप फाईन लेगच्या डोक्यावरून या षटकामधील येणारा हा दुसरा दणदणीत षटकार. वरतून पाठवलं आपण बघितलं 6 धावेसाठी. पहिल्यांदा स्ट्राईक एंडवरती आला होता रोशन जाधव, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो, ज्याच्यामध्ये दमखम आहे. गोलंदाजी असेल फलंदाजी असेल दोन्ही क्षेत्रामध्ये आपलं नावलौकिक असा हा खेळाडू आपण बघतोय. 14 धावा पहिलं षटक संपन्न झालं धावपलकावरती. 14 धावा षटकाला आकार देण्याचं कार्य या शेवटच्या चेंडूवर रोशननं केलं. या 6 धावेनं 14 धावा धावपलकावरती. षटक संपन्न झालं. दुसऱ्या षटकाची सुरुवात गोलंदाज अक्षय खैरे. पहिलं पॉवर सर्कलच्या षटकामध्ये आलेल्या 14 धावा. तदनंतर आपण बघतो 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आणि अशा परिस्थितीत गोलंदाजीसाठी सज्ज झाला अक्षय. चला वेळ घ्यायचा नाहीये प्लीज. आता मात्र स्ट्राईक वरती जयेश येतो, ज्याच्या बॅटमध्ये एक मोठा फटका. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस्टायमिंग शॉट स्वतः गोलंदाज चेंडूवरती धावत होता, मात्र चेंडूला जज करू शकला नाही, कलेक्ट करू शकला नाहीये. तत्पूर्वी आपण बघितलं तर एक धाव कंप्लीट केली गेली आहे दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. संघीय धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या धावपलकावरती लागली आहे 15 धावा. जयेश रोशन ही जोडी मैदानावरती सलामीसाठी आलेली जोडी. मात्र रोशन ज्याच्या माध्यमातून इनिंगला सुरुवात केली आहे षटकारानं, मात्र ती इनिंग पुढे चालू राहील का? पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट पिच लाईनचा चेंडू. ज्या प्रकारे पहिला चेंडू षटकार टाकला होता त्यानंतर स्ट्राईक मिळाली आणि पुन्हा एकदा दाखवून देतोय की हा येणारा या षटकामधील दुसरा षटकार. थँक्यू डीजे. काय जबरदस्त बॅटिंग. रोशनच्या बॅटमध्ये बॅक टू बॅक 2 षटकार. पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवर एक षटकार, तदनंतर स्ट्राईक मिळाली दुसऱ्या षटकामध्ये. दुसऱ्या चेंडूवर आलेला हा दमदार षटकार. रोशन जाधव आपल्या नावाची छाप सोडत असताना मैदानावरती, आणि गरज देखील आहे कारण दुसऱ्या इनिंगमध्ये धावा जास्त असणं गरजेचं आहे. डिपेंड धावा करण्यासाठी जास्तीत जास्त धावा असणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा चेंडू खेळून काढलाय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जातोय डीप मिड विकेट रिजन मधून. दणदणीत षटकार. थँक्यू डीजे. पहिली षटकार हॅट्रिक आपण बघितली ओमकारच्या माध्यमातनं, तर यावेळी रोशन देखील दाखवून देतोय या स्पर्धेतील ह्या दिवसातील ही दुसरी षटकार हॅट्रिक रोशनच्या बॅटमधनं. काय जबरदस्त बॅटिंग. 3 चेंडू 18 धावा. आठवण करून देतोय ज्या प्रकारे फलंदाजी केली ओमकारनं, तदनंतर ह्या दुसऱ्या मॅचमध्ये धडाडत असताना आपण बघू शकतो रोशन जाधव याला. एंड बदलला आपण बघितली तर राईट आर्म राऊंड विकेट. मात्र चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांचा इशारा येतोय. इट इज अ वाईड बॉल. दबावे मैदानावरती स्पष्ट दिसत असताना रोशनच्या बॅटिंगचा दबाव, अक्षयच्या गोलंदाजीवरती हा वाईड बॉल.
चेंज ऑफ पेस डिलिव्हरी होती, चेंडूला बाहेर काढण्याचा प्रयत्न, मात्र मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र रोशन याला आपण बघू शकतो. चांगली फलंदाजी, धावा धावपलकावरती लागल्यात. 28 धावा, 5 षटकाची ही मॅच असेल. राईट आर्म राऊंड विकेट, रनवे मध्ये वित्ते येतोय. 28 धावा धावपलकावरती, त्यामध्ये 6 चेंडूमध्ये 7 धावेचं योगदान जयेशच्या माध्यमातून लाभलंय. तर रोशन जाधव, ज्याचं कौतुक करावं तेवढं कमी, ज्याच्या माध्यमातून ह्या स्पर्धेतील आजच्या दिवसातील दुसरी षटकार हॅट्रिक बघायला मिळाली. 3 चेंडू 18 धावा. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट, चेंडू जातोय मिड विकेट रिजन मध्ये, चेंडूला फील्ड केला जातोय तोपर्यंत सिंगल. या एका धावेने सांगित धावा धावपलकावरती लागल्यात. 29 धावा धावपलकावरती लागल्यात. स्पर्धा बघतोय आपण श्री गुरुदेव दत्त क्रिकेट क्लब तळोजा भोईरपाडा यांच्या माध्यमातून काय स्पर्धा रंगवली गेली आहे. खरंच मनीषने जसं वक्तव्य केलं की स्पर्धा 1 लाखाला देखील लाजवेल अशी स्पर्धा मैदानावरती. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जयेश करतोय काय, कारण आपण बघितलं रोशन ज्या अनुषंगाने बॅटिंग करतोय मैदानावरती स्कोअर वाढवण्याचा प्रयत्न करतो, तदनंतर दुसरा एंडकडनं जयेशच्या माध्यमातून डॉट बॉल खेळले जातात. आणि डॉट बॉल जेव्हा तुम्ही खेळताना त्यावेळी तुमचं प्रेशर वाढत असतं. 7 चेंडू 7 धावेचं योगदान जयेशच्या माध्यमातून. संगीत धावसंख्या स्थिर राहिली आहे. धावसंख्या धावपलकावरती 29 धावा. यावेळी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न अक्षय पाटीलनं करून दाखवलंय, ज्याच्या माध्यमातून अतिशय चांगली गोलंदाजी राहिली आहे या षटकामध्ये. रोशन जाधवने जी सुरुवात केली होती, 2 षटकार ठोकले होते, तदनंतर कमबॅक केला गोलंदाज अक्षयनं आणि फलंदाज यावेळी पहिला गडी बाद होतोय टीम वावंजे. थँक्यू डीजे. काय जबरदस्त गोलंदाजी राहिली, कारण आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर अक्षयच्या गोलंदाजीमध्ये पहिल्या 3 चेंडूवरती 13 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर कमबॅक केलं आणि 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. सांगित धावसंख्या टोटल 29 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय विजय जाधव. पॉवर सर्कलचं हे षटक, पॉवर सर्कलचं जे रेस्ट्रिक्शन होतं ते आता मात्र आपण विखुरलेलं बघू शकतो. 5 क्षेत्ररक्षक डीप मध्ये, डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना डीप मध्ये. तर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तेजस मुकादम. यावेळी पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन स्वतःला स्ट्रेच केला आणि स्ट्रोक कन्वर्ट केला. चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या वरून, दिल स्कूप आपण म्हणू शकतो. येणारा षटकामधील पहिला चौकार. थँक्यू. कव्हर केलं स्वतःला आणि स्ट्रोक कन्वर्ट केला. काय जबरदस्त बॅटिंग करतोय रोशन जाधव. मला वाटतं पहिलं षटक देखील तेजसने हाताळलं होतं. त्या षटकामध्ये तब्बल 14 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय या तिसऱ्या षटकामध्ये. रोशन जाधव स्ट्राईक एंड वरती. यावेळी खेळून काढला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतोय. वेल जज वेल कॅच, फलंदाज होईल बाद. रोशन जाधव बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. जबरदस्त कमबॅक राहिला तेजसच्या माध्यमातून. तेजस या टीमचा प्रमुख अस्त्र आहे म्हणू शकतो आपण, कारण पहिलं षटक देखील तेजसकडे दिलं होतं संघनायकानं आणि तदनंतर आपण बघितलं तर त्याला दुसऱ्यांदा पाचारण केलं गेलं आणि त्यानं करून दाखवलं, कारण रोशनची विकेट तेवढीच महत्वाची होती या पहिल्या इनिंगमध्ये. मात्र रोशन वैयक्तिक 6 चेंडूमध्ये 23 धावेची बहारदार खेळी करून मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज मैदानामध्ये
करण ठाकूर आणि विजय जाधव ही जोडी मैदानामध्ये फ्रेश बॅट्समन असतील, कारण एकही फलंदाज अद्यापपर्यंत खेळला नाहीये. तेजस पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी शॉर्ट पिच लाईनचा चेंडू हवेमध्ये, चेंडू थांबणार नाहीये. लॉंग ऑनच्या डोक्यावर येणारा हा दणदणीत षटकार. थँक्यू. करण ठाकूर देखील दाखवून देतोय. यावेळी या सहाने संगीत धावसंख्या धावपलकावरती 39 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना मैदानावरती यावेळी स्वीप केला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतोय डीप फाईन लेग रिजन मध्ये. वेल जज वेल कॅच. फलंदाज होतोय बाद. थँक्यू डीजे. बॅटिंग तर चांगली होती, मात्र मैदानावरती तग धरून खेळ करणं देखील तेवढेच गरजेचं आहे. कारण मॅच 5 ओव्हरचा आहे आणि 5 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा कुठणं, विकेटवर सेट होणं आणि तदनंतर पार्टनरशिप बिल्ड करणं आणि तदनंतर स्कोअर धावेला आकार देणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. मात्र येणारा प्रत्येक फलंदाज मोठे फटके तर खेळतोय. मात्र आपण बघितलं जयेशनं षटकार ठोकलाय, तदनंतर रोशनने देखील आपण बघितलं 3 षटकाराने एक चौकार टाकला, तो देखील बाद झाला. तदनंतर करणने देखील षटकार ठोकला आणि तो देखील बाद झालाय. तदनंतर आलेला हा नवीन फलंदाज नितीन जाधव परिवार या संघामध्ये आपण बघितलं बरीच वर्ष या संघासाठी चांगलं कार्य करत असताना विजय जाधव नितीन जाधव ही जोडी एंड बदला राईट आर्म ओव्हर द विकेट. मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. यावेळी येणारा हा डॉट चेंडू, विकेट नंतर येणारा हा डॉट चेंडू. संगीत धावपलकावरती फक्त 39 धावा. षटकातील शेवटचा चेंडू. काही जबरदस्त षटक राहिलंय दोन्ही टीम्सच्या माध्यमातून. या षटकामध्ये आपण बघितलं षटकार चौकार देखील आलेत. या षटकामध्ये आपण बघितलं 2 विकेट्स देखील आलेत. म्हणजे तेजसचं देखील कमबॅक आहे आणि बॅटिंग करत असताना नेवाली पाड्याचं देखील कमबॅक आहे. मात्र रनवे मध्ये व्यत्यय येतोय. 39 धावा धावपलकावरती लागल्या. धावा बनवणं गरजेचं आहे, कारण पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं 86 धावा देखील सेफ नाहीयेत या मैदानावरती. 86 धावा देखील तब्बल 4 षटकामध्ये कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला गेला या खारघर टीमच्या माध्यमातून. त्या अनुषंगानं या मैदानावरती पहिल्या सत्राचा खेळ सुरू असताना टीम नेवालीपाडाला जास्तीत जास्त धावा करणं गरजेचं आहे. मात्र नेवालीपाड्याची बॉलिंग देखील विसरून चालणार नाही. फुल लेन लाईनचा चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक जज करतोय. आता मात्र चुकी घडतीये. अतिशय सुरेख प्रयत्न होते त्या ठिकाणी, मात्र कुठे का होईना झेल जमिनीला झालाय दान. जीवनदान भेटलंय फलंदाज नितीन जाधव याला. षटक संपन्न होत आहे. 3 षटकाचा खेळ संपन्न होत आहे. सांघिक धावा धावपलकावरती होत आहेत. 3 गडी बाद 40 धावा. थँक्यू डीजे. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं, मात्र कोटेगावना क्षेत्ररक्षकाकडनं झालेली चूक महागात पडेल का? कारण कोणत्याही फलंदाजाला जर जीवनदान मिळालं ना, तर तो नेहमीच चांगली फलंदाजी मैदानावरती दाखवत असतो. मात्र ती फलंदाजी नितीन जाधवच्या माध्यमातून बघायला मिळेल का? या षटकामध्ये विश्लेषण आपण बघितलं. या षटकामध्ये तब्बल आल्या 11 धावा. पहिल्या षटकामध्ये तेजसने 14 खर्च केल्या, तदनंतर अक्षयने 15 खर्च केल्या. तदनंतर पुन्हा एकदा तेजसवर दाखवलेला विश्वास आणि विश्वासाला सार्थ अशी गोलंदाजी मैदानावरती फक्त 11 धावा खर्च केल्या. 4थं षटक वैयक्तिक पहिलं. सांघिक 4थं षटक. गोलंदाज विनीत पाटीलवर प्रहार केलाय. क्षेत्ररक्षकाला संधी होती, मात्र त्याला हुलकावणी देऊन चेंडू जातोय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. या षटकातील येणारा हा दणदणीत षटकार. थँक्यू डीजे.
यावेळी यस पंच आमच्याकडे वळतायत. आउटसाइड दी ऑफ स्टंप येणारा हा चेंडू अवांतर स्वरूपाचा. या एका धावेनं सांगित धावसंख्या धावपलकावरती 47 धावा. आता मात्र धावसंख्येला आकार देण्याचं कार्य केलं जातंय. कानमंत्र दिले जात आहेत, कारण माहिती आहे सेकंड इनिंग मध्ये जेवढ्या धावा कमी राहतील तेवढं चेस करण्यासाठी सोपं होऊन होऊन राहील. मात्र ते कानमंत्र या मैदानावरती दिले जात आहेत. एक अनुभवी खेळाडू टीम मध्ये असणं किती महत्वाचं असतं. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू यावेळी यॉर्क लाईनचा चेंडू खेळून काढला. चेंडू येतो स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. चेंडूला फील्ड केलं जातंय. तोपर्यंत वेल थ्रो. तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल. या सिंगलच्या मदतीनं संगीत धावा धावपल करते लागल्यात. 48 धावा. विजय जाधव जो 5व्या क्रमांकावर आलेला फलंदाज आता मात्र स्ट्राईक एंडवरती पहिल्यांदाच आपण बघू शकतो. आणि नितीन जाधव ज्यानं 4 चेंडूचा खेळ केलाय, एका षटकाराच्या मदतीनं तब्बल 8 धावेचं योगदान आपल्या टीमसाठी दिले. 4थं षटक. चला वेळ वाया घालवायचं नाहीये. 4थं षटक आपण बघू शकतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय. जो क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ रिजन मध्ये होता त्याला डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये सरकवलाय. यावेळी चेंडूला खेळून काढलाय. प्रॉपर टायमिंग की मिस टायमिंग. अतिशय चांगला झेल. वेल जज वेल कॅच. फलंदाज होतोय बाद. थँक्यू डीजे. कमबॅक केलंय मी म्हणे विनीतने देखील. ज्याच्या पहिल्या चेंडूवर आपण बघितला दमदार षटकार आला होता. एका चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर सिंगल आणि या चेंडूवर एक अतिशय सुरेख झेल. कठीण होता मात्र त्याला सोपं केलं आणि अतिशय चांगला झेल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते ओमकार पाटील. ओमकार पाटील जो नाव खारघरच्या माध्यमातून पहिल्या मॅच मध्ये दनानला. तदनंतर या क्षेत्ररक्षणाच्या फील्डमध्ये आपण बघितला ओमकार पाटीलचं नाव वावंजे टीम कडनं. नवीन फलंदाज मैदानामध्ये निलेश जाधव. निलेश जाधव येतो नवीन फलंदाज. 8 चेंडूचा खेळ अद्याप पहिल्या सत्रातील बाकी आहे. 4 गडी बाद झाले. धावसंख्या धावपलकावरती लागली 48 धावा. धावा येणं गरजेचं आहे. पहिल्या इनिंग मध्ये टार्गेट सेट करणं गरजेचं आहे, कारण जास्तीत जास्त धावा या मैदानावरती बनतात. यावेळी आल्या आल्या प्रहार निलेश जाधवने दाखवून दिलाय. चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. दणदणीत षटकार. आपण बघितलं या मैदानावरती तर गोलंदाजांना वाव देखील तेवढीच कमी आहे. मात्र अशा परिस्थितीत गोलंदाजी करणं एक धाडस असतं गोलंदाजामध्ये मी म्हणू शकतो, कारण एक चांगली गोलंदाजी केली आहे अद्यापर्यंत विनीतनं. मात्र आल्या आल्या निलेश जाधवनं दाखवून दिलंय की बॅटिंग करू शकतो. जरी मी 6व्या क्रमांकावरती असलो तरी मी बॅटिंग करू शकतो हे दाखवून देत असताना मैदानावरती आल्या आल्या ठोकलाय हा षटकार. 4 चेंडूचा खेळ या षटकामध्ये अद्यापही झालाय. 14 धावा आणि 1 विकेट. या षटकाचं विश्लेषण. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक जज करतोय. वेल जज वेल कॅच. ज्या निलेशने षटकार ठोकला होता त्या निलेशला देखील बाद केले गोलंदाज विनीतनं. निलेश बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. लखन जाधव जात आहेत 7व्या क्रमांकावरती. लखन जाधव यांना आपण नेहमीच गोलंदाजीच्या बोलीवर बघत असतो. त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगले षटक. नेवालीपाड्या टीमसाठी बरीच वर्ष क्रिकेट त्यांनी देखील खेळलंय आणि त्यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी, डाव्या हाताची गोलंदाजी, चांगली गोलंदाजी आपण बघत असतो. मात्र ह्यावेळी संधी मिळाली आहे फलंदाजी करण्यासाठी. मैदानावरती उतरलेत. सांघिक धावसंख्या झाली आहे 54 धावा. 5वं षटक मार्गस्थ. यॉर्क लाईनचा चेंडू दिशा दिली आहे. धाव घेण्याचा प्रयत्न.
आणि बघता बघता धाव पूर्ण झाली आहे. या सिंगलच्या मदतीनं सांघिक धावा धावपलकावरती लागल्यात 55 धावा. थँक्यू डीजे. 4 षटकाचा खेळ संपन्न झालाय. सांघिक धावा धावपलकावरती आपण बघितल्या तर 55 धावा 5 गडी बाद. लखन जाधव आणि नितीन जाधव ही जोडी मैदानामध्ये. नितीनच्या माध्यमातून आपण बघितलं 4 चेंडूचा खेळ केलाय आणि 8 धावा एकवटल्या. तदनंतर लखन जाधवने मागच्या चेंडूवर सिंगल घेऊन स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. मात्र हे षटक असेल टार्गेट सेट षटक. या षटकामध्ये किती धावा एकवटल्या जातील गोलंदाजीसाठी आपण बघू शकतो. गोलंदाज विनीत निकेश. शेवटच्या षटकामध्ये आपण त्याला पाचारण केलं होतं मात्र त्यानं दाखवून दिलं यावेळी शेवटच्या षटकामध्ये पहिलाच गडी बाद केलाय. लखन जाधव बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानामध्ये आदी मते. आदी मते नवीन फलंदाज मैदानावरती 8व्या क्रमांकावरती. 55 धावा धावपलकावरती लागल्यात. या षटकामध्ये किमान 14 ते 15 धावा येणं गरजेचं आहे कारण आपण बघितलं नेवाळीपाडा टीमची गोलंदाजी देखील तेवढीच धारदार आहे. म्हणजे या मॅच मध्ये मजा येईल. सेकंड सत्रामध्ये आपण आवाज ऐकू त्यावेळी मनोजित ठाकूर यांचं. आता चला जाऊया मैदानाकडे जिथे मॅच स्टार्ट आहे. आपण बघतोय शेवटचं षटक. शॉर्ट पिच लाईनचा चेंडू. पंचांचा इशारा येतोय. इट इज अ नो बॉल. ज्या प्रकारे सुरळीत चालू होतं मैदानावरती आणि अशा ठिकाणी आपण बघितलं तर निकेश पाटील कडनं घडलेली चूक ही महागात पडू शकते का. 1+1 या चेंडूवर येते धाव. धावसंख्या धावपलकावरती लागली आहे 57 धावा 6 गडी बाद. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. स्ट्राईक एंड वरती असेल नितीन जाधव जो आपण बघितला तर तब्बल 5व्या क्रमांकावर आलेला फलंदाज होता. मात्र अद्याप देखील मैदानावरती तग धरून उभा आहे. मात्र तो या धावसंख्येला आकार देईल का. फ्री बॉल चेंडूला खेळून काढलाय मात्र झेल बाद होतोय. फ्री हिट कारणानं फलंदाज बाद होणार नाहीये. मात्र फ्री हिटवर नेहमीच मोठे फटके आपण बघत असतो. मात्र कुठे का होईना कौतुक करावं लागेल निकेशचं ज्यानं नो बॉल जरी फेकला असला तरी त्यानं कमबॅक केलं. या पुढच्या चेंडूवर कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. फ्री हिटवर मोठे फटके आपण नेहमीच बघतो आणि फ्री हिटवर विकेट देखील बघतो आणि इथेच घडलं मैदानावरती. फ्री हिटवर आलेली ही विकेट. मात्र जाऊया पुढचा चेंडू. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईक एंड वरती नितीन जाधव. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये मिस्टामिस्ट होके क्षेत्ररक्षक जज करतोय मात्र चेंडू जमिनीला दान होतोय. प्रयत्न भरपूर चांगले होते त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ वरून धावत आलेला लॉंग ऑन वरून धावत आले 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होते मात्र चेंडू आवाक्याच्या बाहेर होता आणि चेंडू जमिनीला दान झाला. या चेंडूवर आल्यात 2 धावा. या 2 धावेनं सांघिक धावा धावपलकावरती लागल्यात 59 धावा. 59 रन लॉस ऑफ 6 विकेट्स. हे पहिलं सत्र खेळत असताना टीम नेवाळीपाडा सृष्टी 11 नेवाळीपाडा. यावेळी चेंडू अवांतर तर आहे मात्र अंपायर चेक करतात की चेंडू विकेटच्या बाहेर पडलाय की आतमध्ये. आणि हा चेंडू पंचांकरवे आपण बघू शकतो. इट इज अ वाईड बॉल.
वाईट चेंडू या एका धावेनं सांघिक धावसंख्या धावफलकावरती 60 धावा. या षटकामध्ये 2 खराब चेंडू फेकले गेलेत निकेशच्या माध्यमातून. यावेळी अक्रॉस द लाईन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, वारंवार प्रयत्न केले जातात मात्र प्रयत्नांना यश लाभत नाहीये. ह्याचं कारण आहे की गोलंदाजी खूप सुरेख होतीये दुसऱ्या बाजूनं टीम वावंजेकडनं. ज्या प्रकारे आपण बघितलं तेजसने गोलंदाजी केली, अक्षयने केली, पुन्हा एकदा तेजस आला, तदनंतर विनीतनं देखील चांगली गोलंदाजी आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत असताना निकेशच्या माध्यमातून देखील काय जबरदस्त गोलंदाजी. या शेवटच्या षटकामध्ये नेहमी आपण हाणामारी बघत असतो मात्र यावेळी कौतुक केलं होतं मात्र ते पचलं नाही आणि चेंडू खेळून काढला. चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर. या षटकामधील येणारा हा षटकार. थँक्यू डीजे. 66 धावा. नितीन जाधव जो वारंवार प्रयत्न करत होता शेवटी त्याला यश लाभलंय आणि प्रॉपर टायमिंग आपण बघितला. मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार आला. टार्गेट सेट बॉल असेल ज्या अनुषंगाने आपण बघितलं नितीननं इनिंग बिल्ड केली आहे. 8 चेंडू खेळलाय, तब्बल 16 धावेचं योगदान टीम साठी दिलंय आणि 66 धावा धावफलकावरती लागल्यात. धावसंख्या कमी नाहीये आपण म्हणू शकतो कारण गोलंदाजी तेवढी चांगली आहे. टीम सृष्टी 11 नेवालीपाडा या टीमची. टार्गेट सेट बॉल असेल राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी चेंडूला खेळून काढलाय. चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये. चेंडूला पकडून फेकेल तोपर्यंत दुसरी धावेचा प्रयत्न देखील होता मात्र प्रयत्न असफल राहिलाय. यस थर्ड. पंच निर्णय काय असेल या बॉलवरती? आउट. येस. तर फलंदाज बाद होते दुसरी धाव घेत असताना मात्र या एका धावेनं सांघिक धावसंख्या धावफलकावरती लागली आहे 67 धावा आणि 68 धावेचं टार्गेट असेल आणि याच दरम्यान मंचावरील पाहुणे शॉर्ट रन चेक करायचे. ओके. अंपायर्स शॉर्ट रनचा कॉल काय आपल्याकडनं? ओके ओके. अंपायर रिव्ह्यू आहे. शॉर्ट आहे आणि याच दरम्यान आपण जाऊया स्वागत समारंभाकडे जिथे आमच्या मंचावरील प्रमुख पाहुणे तेजस शेटकेणी पेठाली गावचे उद्योजक आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जाईल. मी विनंती करेल रुपेशजी भोईर साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचं स्वागत करावं. स्वागत केले जाते मंचावरती तेजस शेटकेनी उद्योजक आहेत पेठाली गावचे. त्यांचं स्वागत या मंचावरती. आपण आलात या स्पर्धेमध्ये भेट दिली त्याबद्दल आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून मी हार्दिक असा आभार व्यक्त करतोय. ओव्हर टू मनोज ठाकूर. थँक्यू सो मच. चला अंपायर्स कॉल. अनिल टेंबे सर तुमचा कॉल काय? इकडे दिसत नाहीये बरोबर, स्क्रीन मध्ये बरोबर दिसत नाही. फक्त एकच धाव ना, शॉर्ट रन आहे. एकच धाव दुसरीला विकेट. ओके ठीक आहे.
चला शेवटच्या बॉलवरती फक्त एकच धाव आली आहे, लक्ष असू द्या दोन्ही टीम. म्हणजे स्कोरबुक आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या सत्र संपले. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 67 धावा जमा केल्यात. 68चं टार्गेट आहे. समोर श्रीमलंग वावंजे या संघाला सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये जात असताना मयूर मात्रे आणि अक्षय पाटील ही पहिली सलामीवीर जोडी. 68 धावा त्यांना मनवायच्या आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती रोशन जाधव हा गोलंदाज पहिल्या क्रमांकाचं हे मुख्य अस्त्र आहे नेवाली पाडा संघाचं. 67 धाबा बनवल्या गेल्यात. 68चं टार्गेट आहे. 68 धाबा रोखायच्या आहेत. या मैदानाचा विचार केला तर धाबा म्हणता आहेत या मैदानावरती. 5 षटकामध्ये 67 बनवल्या. मागच्या मॅचमध्ये 5 षटकामध्ये 87 जवळपास बनवल्या खारघर संघाने. बोलूयात मॅचकडे आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. ही स्पर्धा आपण पाहतोय श्री दत्त गुरुदत्त क्रिकेट क्लब तलोजे भोईरपाडा आयोजित आई गावदेवी चषक 2026 हे दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. जिथे आज मेगा फायनलचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. 2 दिवसीय क्रिकेट शृंखला. कालच्या दिवसामध्ये सिद्धी गरवले संघ त्यानं बाजी मारले मेगा फायनलसाठी. आजचा दुसरा दिवस स्पर्धेचा अंतिम दिवस आणि आजच्या दिवसामधील हा दुसरा सामना. एका बाजूला श्रीमलंग वावंजे आणि दुसऱ्या बाजूला सृष्टी 11 नेवालीपाडा. हे दोन संघ एकमेकांविरुद्ध आता लढत करतायत. जिंकण्यासाठी पहिल्या सत्रामध्ये 67 धावा बनवल्या. 68चं टार्गेट आहे. समोर टीम आपल्याला पाहायला मिळते वावंजे संघ. वळ्यात मॅचकडे स्ट्रायकर एंड वरती मयूर मात्रे, नॉन स्ट्रायकर एंड वरती अक्षय पाटील. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा समालोचक कक्षामधून देऊयात. विश यू ऑल द बेस्ट. प्ले अ गुड गेम. शो द क्वालिटी क्रिकेट. समोर मयूर मात्रे गोलंदाजी ट्रॅक वरती. रोशन जाधव हे मुख्य अस्त्र आहे. पहिलं पॉवर प्लेचं षटक फेकण्यासाठी तयार. पहिलाच बॉल, व्हेरी फर्स्ट बॉल. एकदा टाळ्याने स्वागत करूयात पहिल्या बॉलचं. चला ऑफिशियल रेडी आहेत. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. पहिलाच बॉल, व्हेरी फर्स्ट बॉल टाकण्यासाठी तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती रोशन जाधव समोर मयूर मात्रे. पहिलाच बॉल. काय सुरेख गोलंदाजी आहे. गुडलँड स्पॉट वरती जसा चेंडू आदळला त्यानंतर सरळ यष्टी रक्षकाच्या हातात चेंडू विसावलाय. पहिलाच बॉल डॉट आलाय. 68चं टार्गेट आहे. टार्गेट एवढं मोठं नाही आहे मात्र सुरुवात करावी लागेल. मागच्या मॅचमध्ये काय फलंदाजी केली होती ओमकार पाटील. ओमकार की जय जयकार. या मैदानावरती ओमकार पाटीलचं नाव गाजलंय. मात्र तशी फटकेबाजी करावी लागेल. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. चेंडू निघून चाललाय. मैदानाला गुदगुल्या करत मात्र तिथे क्षेत्ररक्षक आहेत. अडवणी केली गेली आहे आणि पहिल्या 2 धावेनं सुरुवात केली जाते. श्री मलंग स्पोर्ट्स वावंजे संघाचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मयूर मात्रे. त्याच्या बॅटमधून येत आहेत 2 धाबा. संघाचं अकाउंट ओपन केलं जात आहे. 2 चेंडूचा खेळ संपला जातोय आणि 2 धाबा धाव पुस्तकावरती. पहिलं पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. नेवालीपाडा संघ ठाणे विभागामधील कल्याण विभागामधील काही ताकदवर संघ आहे. पुढचा बॉल स्ट्रेट ड्राईव्ह. अजून एक फटका. तेवढाच दमदार चेंडू निघून चाललाय. आता थांबणार नाही. 4 साठी येतोय चौकार. थँक्यू डीजे. दमदार फटका मयूर मात्रेच्या बॅटमधून पाहायला मिळाला. कारण वावंजे संघाचा हा प्रमुख फलंदाज आहे फलंदाजी ट्रॅकवरती. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय. मिड ऑनचे क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडू खाली. पहा काय गोलंदाजी होते. अडवणी केली जाते. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षक सुद्धा गोलंदाजाची साथ देत असताना
चार चेंडूचा खेळ संपलाय. संघ जाऊन पोहोचलाय धाव पुस्तकावरती फक्त 6 धावा आणि श्री मलंग वामनजेची खरं तर या स्पर्धेमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री आहे. आणि टेनिस क्रिकेट जगताचा जर विचार केला पंकज दादा तर टेनिस क्रिकेट जगतामध्ये 70% रेट आहे की वाईल्ड कार्ड एंट्री ज्या संघाला भेटते ना ते संघ मेगा फायनलमध्ये प्रवेश मिळवतात. हा 70% रेशो आहे. 70% संघ अजूनपर्यंत टेनिस क्रिकेटमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री घेऊन मेगा फायनलपर्यंत पोहोचलेत आणि याही संघाला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आहे. मात्र त्या संधीचा इथे फायदा करेल का? कारण समोर तेवढा ताकदवर संघ आहे. मलंगड विभागातील नेबालीपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. धाव पुस्तकावरती धावा 7 पाहायला मिळत आहेत. 5 चेंडूचा खेळ संपलाय. समोर आता अक्षय पाटील फलंदाजी मार्गवरती. पुढचा बॉल शेवटचा बॉल असेल. पुढचा बॉल खोदून काढलाय. तिथे डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक उचलतील तोपर्यंत फक्त एकच धाव. शांत सुरुवात राहिले वामनजे संघाची. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव पुस्तकावरती धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 धाबा. थँक्यू सो मच. इथे पहा ही स्पर्धा लाईव्ह एन्जॉय करतायत खरं तर वामनजे गावाचे पोलीस पाटील सन्माननीय आमचे ज्ञानदेवजी म्हात्रे यांच्या माध्यमातून वामनजे संघासाठी शुभेच्छा येत आहेत. ते ही स्पर्धा लाईव्ह एन्जॉय करतायत. त्यांचं सुद्धा आपण सहर्ष हार्दिक स्वागत करूयात. सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे कोर कमिटी मेंबर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून वामनजे संघासाठी शुभेच्छा येत आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष हार्दिक स्वागत. एक षटक संपलंय. 8 धाबा धावपुस्तकावरती जोडल्या गेल्यात. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज लखन जाधव गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिलाच बॉल पंचांच्या उजव्या हस्तीकडून. फटका तेवढाच दमदार आहे. चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय ब्लॅक स्क्रीनच्या वरून. अक्षय पाटील ची ही दमदार सुरुवात स्वॅग से करेंगे. सबका स्वागत. पहिल्याच बॉल वरती लखनचं स्वागत केलंय षटकारानं. थँक्यू डीजे. श्री मलंगाचं हे आपल्याला संगीत पाहायला मिळालं. पुढचा बॉल फक्त दिशा दिली आहे. फाईन मध्ये चेंडू मैदानाला गुदगुल्या करत निघून चाललाय. 4 साठी चौकार. थँक्यू डीजे. याच दरम्यान ज्या बाळाचं पहिलं वाढदिवस शिव रोहित भोईर त्यांचा वाढदिवस या मंचावरती आपण सेलिब्रेट करू थोड्याच वेळाने. त्याचं स्वागत असेल आणि त्याला टुर्नामेंटकडनं वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ओव्हर टू डीजे. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज ओमकार पाटील आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इन ऍक्शन मोड मध्ये 3 चेंडूंचा खेळ संपलाय आणि आपण पाहतोय खरं तर स्क्रीनवरती आमच्या शिव रोहित भोईर याला त्याचा पहिलाच वाढदिवस आपल्याला पाहायला मिळेल. थोड्याच वेळात आपण त्याचा वाढदिवस सुद्धा सेलिब्रेट करणार आहोत. फटका तेवढाच मजबूत आहे. ओमकार पाटील लॉग ऑफच्या डोक्यावरना सीमा अंपायर पहिल्याच बॉलवरती दमदार षटकार. थँक्यू डीजे. विचार केला या दोन्ही संघाचा तर मलंगडच्या या बाजूला वामनजे संघ आणि मलंगडाच्या त्या बाजूने आलेला संघ नेबालीपाडा. दोन्ही मलंगड परिसरातील हे संघ आपल्याला
पाहायला मिळतात. एक पनवेल तालुक्यामधील एक अंबरनाथ तालुक्यामधील दोन मातब्बर संघ एकमेकांविरुद्ध आपल्याला पाहायला मिळतात. 24 धाबा धाव पुस्तकावरती लखन थोडी मागणी गोलंदाजी अजूनपर्यंत 16 धाबा 4 चेंडूमध्ये खर्च केल्यात. मात्र एक मोठी विकेट मिळवली आहे. पुढचा बॉल फटका दमदार आहे. स्ट्रेट ड्राईव्ह निघून चाललाय एका टप्प्याच्या साहाय्याने 4 साठी दमदार चौकार. थँक्यू डीजे. 28 धाबा होत आहेत. 68चं टार्गेट आहे आणि त्यामधील 28 धाबा जोडल्या जात आहेत. अजून सामना बॅलन्स आहे. पुढचा बॉल फक्त दिशा तिथे शॉर्ट फाईनला क्षेत्ररक्षक आहे तू मे कुठलीही रिस्क घेतली नाही. कुठलीही धाव या चेंडूवरती मिळणार नाही. 2 षटक संपलेत. दुसरं षटक थोडं मागणं राहिलं. धाव पुस्तकावरती धाबा 1 गड्याच्या मोबदल्यावर वामनजे संघ जाऊन पोहोचलाय. 28 धाबा धाव पुस्तकावरती. थँक्यू डीजे. 2 षटक संपलेत. 28 धाबा. ओमकार पाटीलची काय फलंदाजी राहिले. मयूर मात्र अजून शांत आहे. एकच चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला आहे. मयूर मात्र हे मुख्य अस्त्र आहे वामनजे संघाचं. 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज वैयक्तिक दुसरं षटक फेकण्यासाठी तयार असेल. 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आपल्याला गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय रोशन जाधव. पहिलाच बॉल फेकण्यासाठी तिथे थोडस रनअप मध्ये चुकी करतायत. पुन्हा एकदा सज्ज असतील रोशन जाधव आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी ट्रॅक वरती. 28 धाबा धाव पुस्तकावरती जोडल्या जात आहेत. समोर मयूर मात्रे नामक हा फलंदाज आहे. मोठा अस्त्र आहे वामनजे संघाचं. सामना अजून बॅलन्स आहे. फुल टॉस बॉल आहे. फक्त दिशा दिली आहे. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक आहे. थोडस बंबलिंग आणि चेंडू निघून चालला आहे. ही चुकी आहे नेवाली पाडा संघाची. हा चेंडू निघून चाललाय. 4 साठी चौकार. थँक्यू डीजे. पहा तिथे चुकी केली क्षेत्ररक्षकानं आणि चेंडू निघून गेला. 4 साठी चौकार. 32 धाबा आता धाव पुस्तकावरती जोडल्या जात आहेत. येणारे 17 चेंडू आता जिंकण्यासाठी 36 धाब्यांची अजून गरज आहे. एखादा मोठा फटका इथून मॅच मध्ये कमबॅक करेल वामनजे संघ. तिथे शॉर्ट फाईन लेग रिझनला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव सहजरित्या पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होईल का. मात्र एकच धाबेवरती समाधान मानलाय. एकच धाब तिथे ऍड केली जाईल. सिंगल डबलला सुद्धा तेवढंच प्राधान्य देत असताना मयूर मात्रे याला मात्र शांत बसवलंय गोलंदाजी करत असताना रोशन जाधव यांना. समोर ओमकार पाटील आहे ज्यांना 1 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. संघ जाऊन पोहोचलाय धाव पुस्तकावरती. धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत 33. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत 2. थोडस बंबलिंग मात्र मिळेल फक्त एकच धाव. रोशन जाधव हे मुख्य अस्त्र आहे. मी मगाशीच म्हटलं कारण फलंदाजी करत असताना 6 चेंडू 23 धावांची केली आणि आता गोलंदाजी करत असताना चांगलं काम करतोय. धाबा रोखण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय. 15 चेंडू आता जिंकण्यासाठी 34 धाब्यांची गरज आहे. सामना अजून बॅलन्स आहे. सामन्यामध्ये दोन्ही संघ प्रयत्न करतायत. मात्र ज्याचे प्रयत्न प्रामाणिक असतील तो संघ इथून शेवटच्या क्षणाला विजय होईल. पुढचा बॉल इथे
पंचांचा इशारा येईल. हा अतिरिक्त बॉल वाईट बॉलची तिथे वाईट बॉलचा तिथे पंचांचा निर्णय आला आणि एक धावेनं संघ पुढे सरकतो आता 35 वरती मजल मारत असताना. 2 षटक संपलेत आणि तिसऱ्या षटकामधील 3 चेंडूंचा खेळ संपलाय आणि संघ जाऊन पोहोचलाय 35 वरती. म्हणजे 15 चेंडूंचा खेळ संपलाय. 15 चेंडूमध्ये 35 धाबा जमा केलेत. आता येणाऱ्या 15 चेंडूमध्ये अजून 33 धाबा जमा करायच्या आहेत. इथून कोणता संघ बाजी मारेल, नेवाली पाडा की वामनजे, पहिल्या फेरीतील ही दुसरी लढत. पुढचा बॉल तिथे डॉट बॉलची समाप्ती. पहा काय गोलंदाजी करतोय रोशन जाधव. आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. मयूर मात्रेचा विचार केला तर चांगली कामगिरी राहिली नाही अजूनपर्यंत. 8 चेंडूमध्ये फक्त 11 धाबा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. 14 बॉल जिंकण्यासाठी आता गरज आहे 33 धाब्यांची. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाजी ट्रॅकवरती रोशन जाधव. फटका तेवढाच दमदार आहे. क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्याच्या डोक्यावरून एका टप्प्याने चेंडू निघून चाललाय. 4 साठी चौकार. थँक्यू डीजे. आता संघ जाऊन पोहोचलाय 39 वरती. जे समीकरण होतं 14 चेंडू 33, आता ते समीकरण 13 चेंडू 29. पुढचा बॉल अजून एक त्याच दिशेनं फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहेत आता पकडतील. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये गॅदर करतील, फेकतील. तोपर्यंत फक्त मिळेल एकच धाव. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांमध्ये धाबा जमा झालेत 40. आता जिंकण्यासाठी येणारे 12 चेंडू आणि बनवायचे आहेत 28 धाबा. कोणता संघ बाजी मारेल, सामना अजून बॅलन्स आहे. हे षटक सांगून जाईल सामना कोणाच्या बाजूने झुकलाय. खरं तर एका बाजूला वामनजे, एका बाजूला नेवाली पाडा. 12 चेंडू 28चं समीकरण आहे. इथून जर या षटकामध्ये धाबा जमा केल्या वामनजे संघाने तर वामनजेच्या बाजूने हा सामना झुकला जाईल. आणि इथून जर विकेट मिळवले, डॉट बॉल फेकले नेवाली पाड्याच्या गोलंदाजाने तर मात्र हा सामना नेवालीच्या बाजूने झुकेल. थँक्यू डीजे. मसोबाचे संगीत आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि संपूर्ण भारतामधील सर्वात मोठी जत्रा, ज्या जत्रेची कालच सुरुवात झाली आहे, माशाची जत्रा. आणि त्या जत्रेमध्ये 2 दिवसामध्ये तब्बल 1 करोडाची उलाढाल झाले. मित्रांनो, ही खूप मोठी गोष्ट आहे. 1 करोडाचे बैल तिथे विकले गेलेत अशी न्यूजला बातमी आली आहे. कारण ते प्रसिद्ध जत्रा आहे फक्त बैल व्यापारासाठी. आणि 1 करोडाची उलाढाल 2 दिवसामध्ये, ही खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. आणि खूप सारे खेळाडू, खूप सारे आपले ग्रामस्थ, आयोजक हे माशाच्या जत्रेला नक्कीच जातील. कारण रायगड ठाण्यामधून बरेच सारे प्रेक्षक असतील, मग बरीच पब्लिक माशाच्या जत्रेला जात असते. तब्बल 15 दिवसाची जत्रा असते. आणि त्या जत्रेचं खरं तर 2 दिवस झालेत आणि 2 दिवसामध्ये 1 करोडाची उलाढाल ही सोपी गोष्ट नाहीये. 3 षटक संपलेत. 3 षटकामध्ये 40. पुढचा बॉल गोलंदाजी ट्रॅक वरती. तिथे स्वागत केलं जातंय गोलंदाज करण ठाकूरचं. पहिल्याच बॉल वरती मयूर मात्रेच्या बॅटमधनं दमदार षटकार. थँक्यू डीजे. सन्माननीय महेशजी मुंबईकर यांना विनंती करतो आपण येऊन व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत. आणि आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय सन्माननीय आमचे घोटक्यांचे महेशजी गाडे हेही या सामन्याला एन्जॉय करतायत. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. पहिल्याच बॉलवरती तिथे दमदार फटका सजवला. 6 धाब्यांसाठी षटकार मयूर मात्रेच्या बॅटमधून आपल्याला
पाहायला मिळाला. आता 11 चेंडू जिंकण्यासाठी 22. सामन्याला आता मजा येईल. कोणता संघ इथून बाजी मारेल. 11 बॉल 22 समोर मयूर मात्रे. पुढचा बॉल अडबा बॅट घेत जायचा होता, तिथे लाईन चेक केली जाईल. अनिल टेंबेसर यांचा इशारा येतो वाईट बॉलचा. एक धाव अतिरिक्त ऍड केली जाईल. पहा, हे असे चेंडू डिलेव्हर करणं अपेक्षित नसेल, कारण धामा आणि चेंडूंचा विचार केला, या मैदानाचा जर विचार केला तर थोडं अंतर कमी आहे. 11 बॉल आता जिंकण्यासाठी 21 धामा. पुढचा बॉल उडवलाय लॉग ऑनच्या डोक्यावर ना, जागेवरून ठोकलाय, चेंडू निघून चाललाय. 6 साठी षटकार. थँक्यू डीजे. धाव पुस्तकावरती आता धावा पाहायला मिळतात 53. मी म्हंटल होतं मयूर मात्रे हे मोठा अस्त्र आहे. 10 चेंडू आता जिंकण्यासाठी 15 धाबा. पुढचा बॉल फक्त दिशा दिले, एका टप्प्याने तिथे क्षेत्ररक्षक येतील, चेंडू नजीक उचलतील, फेकतील, तोपर्यंत मिळेल फक्त एकच धाव. एका धावेनं संघ पुढे सरकतोय. आता 9 चेंडू जिंकण्यासाठी 14. हे 3 बॉल खूप महत्वाचे असतील नेबाली पाडा क्रिकेट संघासाठी, कारण 9 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे 14 धाब्याची. कोणता संघ इथून बाजी मारेल हे पाहणं तेवढंच महत्व आहे, कारण दोन्ही संघांचा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुढचा बॉल हलक्या हातानं फक्त दिशा दिली आहे, तिथे लॉग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. फक्त सिंगल, कुठल्याही प्रकारची रिस्क उचलली जात नाहीये, कुठल्याही प्रकारचं धाडस या 2 फलंदाजांच्या माध्यमातून केलं जात नाहीये. 8 बॉल आता 13चं समीकरण. एक बॉल वरती सामना पुढे नेण्याचं काम या 2 फलंदाजांच्या माध्यमातून केलं जात आहे. 8 बॉल 13ची गरज. पुढचा बॉल उडवलाय मयूर मात्रे, विजयाच्या दिशेने वाटचाल करणारा हा ब्रँडेड षटकार. थँक्यू डीजे. नाद एकच, बैलगाडा शर्यत. जेवढं क्रिकेटचं क्रेज नाही तेवढं मित्रांनो आता बैलगाड्याचं सुद्धा क्रेज झालंय. नुकताच झालेल्या श्रीनाथ केसरी जिथे फॉर्च्युनर 1 नंबरसाठी आपल्याला पाहायला मिळाली. 7 बॉल 7ची गरज. पुढचा बॉल फक्त दिशा दिली आहे. आता या दोन्ही फलंदाजांना माहिती आहे, मयूरला माहिती आहे की एक धाव जरी आली, इथून सिंगल डबलला जरी प्राधान्य दिलं तरी आम्ही सामना जिंकू शकतो, म्हणून कुठलीही रिस्क उचलली जात नाहीये. मयूर 15 चेंडू 36 धाबा त्याच्या बॅटमधून आल्यात. 4 षटक संपले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 62 धाबा धाव पुस्तकावरती. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज. 22 धाबा तब्बल दिल्या. मी म्हटलं होतं हे 4थं षटक खूप इम्पॉर्टंट आहे, कारण हे 4थं षटक ज्याच्या बाजूने राहील तो संघ इथून या सामन्यामध्ये शिरकाव करेल, आणि ते षटक राहिलं वामनजेच्या बाजूने, कारण 22 धाबा या षटकामध्ये कुठल्या गेल्या. आणि आता जिंकण्यासाठी 6 बॉल आणि 6 धाब्याची गरज. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, मात्र वामनजे संघ थोडं पारडं जड आहे. मात्र मॅच आहे, क्रिकेट आहे, कधी रंग बदलेल सांगू शकत नाही. 6 चेंडू 6 धाब्याची गरज. चला खारघर संघ नायक येऊ द्या, आपण रेडी राहायचंय. संघनायक आलाय आमच्यापर्यंत, थँक्यू. 6 चेंडू 6 धाब्यांची गरज. गोलंदाजी ट्रॅक वरती कार्तिक आहे. कार्तिकला आता आगीचे गोले डिस्पॅच करावे लागतील, कमबॅक करावं लागेल. 6 बॉल 6 या धाबा रोखताना पाहिलंय, आणि 1 चेंडू 6 या धाबा आपण म्हणताना पाहिलंय. एक क्रिकेट आहे मित्रांनो. 6 बॉल 6 पहिलाच बॉल फक्त तिथे दिशा दिली आहे, मिळेल फक्त एकच धाव. मयूर मात्र कुठल्याही प्रकारची तिथे घाई करत नाहीये, कुठल्याही प्रकारची रिस्क घेत नाहीये, कारण त्याला माहिती आहे एक धाव जरी आली तरी सामना जिंकू शकतो. मात्र तिथे डॉट बॉल डिलेव्हर करावे लागतील. आता 5 बॉल 5ची गरज. संघ जाऊन पोहोचलाय 63 धाबा धाव पुस्तकावरती.
पुढचा बॉल ओमकारने सुद्धा फक्त दिशा दिली आहे, मिळेल फक्त एकच धाव. अशा एक धावांवरती खर तर समाधान मानत असताना संघ वावंजे आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना नेण्याचा प्रयत्न खरं तर या दोन्ही फलंदाजांचा राहील. 4 बॉल 4 धाब्याची गरज. पुढचा बॉल यू मिस आय विल डेफिनेटली हिट. ही मोठी विकेट आहे. हा टर्निंग पॉइंट ठरेल का या मॅचचा. मयूर मात्रे त्याच्या पारीचा होतोय अंत. आता येणारे 3 बॉल आणि जिंकण्यासाठी 4 ची गरज. ही मोठी विकेट मैदानाच्या बाहेर गेली आहे. नवीन फलंदाज तेजस मुकादम आता फलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. 3 बॉल 4. आता थोड्याशा आशा जागृत झाल्या असतील कारण आशेची किरण आता जागी झाली असेल नेपाली पाडा संघासाठी. 3 बॉल आता 4 धाब्यांची गरज आहे. कोणता संघ बाजी मारेल, वावंजे की नेपाली पाडा. कोणता संघ इथून जल्लोष साजरा करेल आणि कारगर संघासमोर तिथे फाईट देईल. 3 बॉल 4. पुढचा बॉल डॉट बॉल आलाय. पहा काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. आता चर्चेना उदान येईल. आता 2 चेंडू जिंकण्यासाठी 4 ची गरज. कार्तिक आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅक वरती कमबॅक करतोय. 2 बॉल 4 धाब्याची गरज. सामना आता टर्निंग पॉइंट ठरलाय. मयूरची विकेट. 2 बॉल 4 धाब्याची गरज. या बॉल वरती भवितव्य आहे आणि फटका खेचलाय तिथे. फाईनला एका टप्प्याने विजयाचा चौकार लगवलाय. सामना जिंकलाय श्री मलंग वावंजे संघाने. हार्ड लक टीम. नेपाली पाडा आपण या स्पर्धेमध्ये